जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला माझ्या भरभरून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या रोज पाहायला भेटतील। प्रायव्हेट पार्टमध्ये कानस घातली, कवटीचे हाड तोडले, प्रेमाचा भयानक अंत झाला। गर्भवती पत्नीसोबत अनेक प्रकारचे छळ करण्यात आले। मन आणि डोकं हादरून टाकणारी घटना समोर आली आहे। प्रेमविवाह केला पण त्याचा अंत लय भयानक झाला। प्रेमावरचा विश्वास उडून जाईल। एका नवऱ्याने आपल्या 3 महिन्याच्या गर्भवती पत्नीची बेकारपणे हत्या करण्यात आली। छत्तीसगडमधील अंबिकापूर येथील थितिकला हरा टिकरा गावात 23 वर्षीय हिराबाई यांची त्यांचे पती प्रदीप अगरिया यांनी निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप आहे। आरोपीने त्यांना गंभीर अवस्थेत मोटारसायकलवरून मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेले आणि अपघाताचा बनाव रचून तो फरार झाला। धक्कादायक खुलासे झाले आहेत। न्यायवैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की मृत महिला 3 महिन्याची गर्भवती होती आणि तिच्या शरीरावर 18 गंभीर जखमा होत्या। तिच्या गुप्तांगात एक लोखंडी फाईल घालण्यात आली होती आणि काठीने डोक्यावर प्रहार केल्याचे तिची कवटी फुटली होती। तज्ज्ञांच्या मते या हल्ल्यात गर्भवती बाळाचाही मृत्यू झाला आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे। 14 मे 2026 रोजी अंबिकापूर जवळच्या थितिकाला हरा टिकरा गावात 23 वर्षीय हिराबाई यांची त्यांच्या पत्नीने निर्घृणपणे हत्या केली। कुटुंबाच्या म्हणण्यानुसार प्रदीप अगरियाने त्यांना निर्घृणपणे मारहाण केली आणि चाकूने वार करून त्यांची हत्या केली। घटनेनंतर आरोपीने मृतदेह सायकलच्या मागे बांधला आणि डॉक्टरांकडे तो एक अपघात असल्याचे सांगून मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेला। डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले। त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता। कुटुंबियांनी सांगितले की आरोपीने हॉस्पिटलमध्ये तो एक अपघात असल्याचे सांगितले होते। संशयास्पद स्वच्छतेने आणि न्यायवैद्यकीय तपासणीतून कृत्यता स्पष्टपणे उघड झाली। पोलिसांनी मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला। आरोपी पती फरार असून त्याचा शोध सुरू आहे। 15 मे 2026 रोजी जेव्हा मेडिकल कॉलेजच्या न्यायवैद्यकीय विभागाच्या पथकाने केले तेव्हा डॉक्टरांनी धक्का देणारी तथ्ये सांगितली। वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉक्टर संतू बाग यांनी सांगितले की मृत महिला 3 महिन्याची गर्भवती होती। असे उघड झाले की त्यांच्या गुप्तांगात सुमारे 27 सेंटीमीटर लांबीची लोखंडी फाईल घालण्यात आली होती, म्हणजेच कानस घालण्यात आली होती। जाड लाकडी काठीने डोक्यावर मारल्यामुळे कवटीचा तडा गेला होता। शरीरावर 18 गंभीर जखमी खुणा होत्या। मांडीजवळील खुणा आणि इतर जखमांच्या आधारे तज्ज्ञांनी सांगितले की आरोपीने लोखंडी कानस आत ढकलण्यासाठी महिलेच्या पोटावर मांडीवर लाथ मारली असावी, ज्यामुळे गर्भवतीतील बाळाचाही मृत्यू झाला आहे। मृत हिराबाई लखनपूरच्या सारिका गावातील रहिवासी हिने मणिपूरच्या थितिकाला हरा टिकरा येथील रहिवासी प्रदीप अगरिया यांच्याशी प्रेमविवाह केला होता। या जोडप्याला 4 मुले आहेत, त्यापैकी 2 जुळी असून त्यांचे वय अंदाजे 1.5 वर्ष आहे। हिराबाई 4थ्या गरोदर होत्या। कुटुंबियांनी सांगितले की प्रदीप वारंवार आपल्या पत्नीला मारहाण करत होता आणि पूर्वी त्याने तिच्यावर कोयत्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते। गावात त्याच्या वागणुकीबद्दल अनेक तक्रारी होत्या। कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार घटनेच्या वेळी 4ही मुले घरात उपस्थित होती आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला परंतु कोणताही शेजारी किंवा गावकरी मदतीला आला नाही। आरोपीने मृत महिलेला दुचाकी बांधून रुग्णालयात नेले। त्यावेळी मुलांनी लोकांना सांगितले की त्याच्या आईला हल्ला झाला आहे। ही माहिती माहेरच्या मंडळीपर्यंत पोहोचली आणि कुटुंबीय मेडिकल कॉलेज रुग्णालयात पोहोचले, जिथे त्यांना महिलेचा मृतदेह आढळला। सुरगुजा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत।
जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला माझ्या भरभरून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो। असल्याच नवनवीन बातम्या तुमच्यापर्यंत रोज येत जातील। तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला थोडा सपोर्ट करा मित्रांनो। थँक्यू।